मासा निमित्त नक्षत्रा रात्री बोललो अधिक मासामध्ये एकच सांगतो चांगलं कर्म करावं समाजाशी बोलताना व्यवस्थित बोलावं नीट बोलावं बोलायचं ना मोजकं बोला थोडं बोला आणि चांगलं बोला आणि म्हणून अखंड हरिनाम सप्ताह म्हणून ना वाचावी नाही गावाचं नाव काय बरोबर वाचावी ज्ञानेश्वरी कशी भाव धरून या वाचा कृपा करी हरी तयावरी ज्ञानेश्वरी भाऊ मध्ये बाबा किती कोण 9,035 म्हणतात कोण 10 म्हणतात आपल्याला वादविवाद नको किती काय असणार एवढ्या तुमचा परमार्थ 100% झाला शिका पण वाचताना भाव असावा भाव धरुणी वाचे ज्ञानेश्वरी कृपा करी आपली ज्ञानेश्वरी प्राथमिक पूर्ण सांगितलं नाही कोण जर माता भगिनी महात्म्यांचं दर्शन घेतलं त्याच्यामुळे आम्ही जिवंत आहे कसं जगावं हे गीता सांगते आणि कसं मानावं हे भागवत सांगतं काय सांगत होते दादा एका पतीच्या मालकांच्या 5 खेळीमध्ये सरण रचून होतं सरणावरती बालकाला घातलं होतं माऊली नरवळचे शब्द त्या मातेच्या कानावरती पडले आणि काय केलं लोटांगण घातलं श्री संताच्या माता लोटांगण घातलं आशीर्वाद काय दिला अष्टपुत्र सौभाग्यवती अहो आमचे मालक आता 12 मालक घातले फक्त गाडीवरची मेलेल्याचं नाव काय सच्चिदानंद बाबा आदरे लेखोकू झाला मग हे कशाचं श्रेय पाया पडल्यामुळे आम्ही जिवंत आहे आम्ही पायात पडतोय लीन व्हा टाकू नका नम्र व्हा कसं जगावं गीता या ठिकाणी ज्ञानेश्वरीचं पाहणे भाव असावा प्रत्येक वर्षी फळाने कर्नाटक विभागाला पालन दिलेलं आहे बरोबर काय पण तुम्ही आपली आबरू चव्हाट्यावरून न्यालो तुम्ही हे ट्रस्टी आहेत ते ट्रस्टी आहेत इथं समाज किती बघता हा खेळ नव्हे सगळे नाही कळतो तुम्हाला मी दोष देत नाही यावं आपलं वैभव समाजाला दिसण्यापेक्षा माझ्या बाबासाहेबांना दिसावं माझी लेकरं काय माझी लेकरं पुण्या गोविंदाने एका घरामध्ये राहतात हे कुणाला वाटतं छाती फुटली माझ्या बाबासाहेबांची जाऊ द्या मी काय बोलत नाही कोणत्या निमित्त कार्याचं कीर्तन आहे असू द्या आणि म्हणून कवडी याचे ताकपणे भगवंताचा अवतार कशासाठी आता एक ज्ञान सांगतो का तुम्हाला नाही सगळ्याला आपण जिवंत असेपर्यंत आणि मरायच्या अगोदर कुणाचं पैसे पुढे तर त्याच्यासाठी जन्म घ्यावा लागतो रीण हत्या वैर हत्या याला उदाहरण काय
दादा म्हणायचे एक पैसा धर्माने दान दिला, पैशाचं दान धर्म देण्यापेक्षा अधिक मासामध्ये अन्नदान करा. एखादी अंती घाला जावायला मला ठीक आहे का स्वर्ण दान द्या, गोदान द्या, झाला जगायला. अन्नदान हे श्रेष्ठ आहे, सकल दानामाधी श्रेष्ठ अन्नदान आहे. काय सांगत होतो मी शुभ बोलत परिणाम आहे जसा काय ऋण फेडावा. मग ऋण हत्या एक पैसा दिला कुणी तर म्हणाले कुणाला कोणाला एक पैशाचं जळ आणलं मासे झाले गेले जय धर्मा हजारो मासे अंध झाला दूर झाला तर धर्माला चला कुठं नरकाच्या वाटेला. काय तुझं होका यंत्र चुकलंय का? होका यंत्र हे दिशा लावतो. नाही म्हणजे तुमचं पाप आहे. काय पाप केलंय? एक पैसा कोणाला दिला जाणांना तुमच्या नावा मास काढलं. बघा आपण कसं म्हणून ऋण हत्या गोळ हत्या संपूर्ण म्हणावं. शास्त्र काय सांगतं वेळ नष्ट झालं तरी चालेल, जाती नष्ट झालं तर चालेल. कुणाची पूर्वी कुणी आता राहिले का? परवा देवला टेंबूकराकडे कीर्तन होता देवला. हे आमचा गट्या कोण पाहुणा काळा गट्या कोण काय तर बाईचा विषय निघाला कीर्तनात. बायको एकच करावी तुम्हाला किती बाईला करावी दुसरी बायको तुझी करू नये. मग तू म्हणताल तुकोला 2 होत्या. अरे त्यांना 2 होत्या. महाराज म्हणतात देश वैष्णवी माझा मी वासुदेव होता. त्यांची बरोबरी हे विषय जाऊ काळे मला म्हणायचे मला 2 बायका जनार्दना मला 3 बायका आंबेडकर दादाला 2 बायका मेजव केल्या बरं का. आता तुम्ही करता लगेच ऋण हत्या भगवान धर्म जाती वैष्णव वेद वैष्णव पण वचन वैष्णव नाही. भगवंताने शब्द दिला. अनेक जन्मातलं अनेक भक्ताचं ऋण फेडण्यासाठी भगवंताचा अवतार. ऋण अनेक भक्ताचं ऋण पेडण्यासाठी भगवंताचा अवतार.
परंपरेनं सांगितलं जातं. पहिलं ऋण वसुदेवचं फेडलं किंवा दुसरं अहिमही रावणांना यांनी भगवंताला चोरून नेलं दादा म्हणायची. देवीला जिवंत बळी द्यायचं. शोध करीत गेले कोण मारुती राहील. काय चाललंय देवीला जिवंत बळी द्यायचे. भगवंत गेले पाताळी जाऊनी केली देवीची अवकळा. पाताळा गेले देवीला उपटलं मुरीमध्ये घातलं आणि आपण त्या शहासनावरती आरोळ झाली. युद्ध चालू झालं. एक मारलं की आधारो वरवच कलेला अमृत कुंडातून मुंगे अमृत घेऊन येत होते आणि मेल्यावरती टाकत होते. कोण आहे बॉडीगार्ड? चंद्रलेखा सांच्या दर्शने नवऱ्यासमोर कुठली बाई दारुड्या जरी नवर असणार तरी नवऱ्याचं मरण सांगणार नाही. चंद्रसेनेने नवऱ्याचं मरण सांगितलं. भक्तीराय म्हणले तुला हा नवरा हा नवऱ्या तुला दुःखा देईल. जगाचा बाप पराच्या पलीकडे याची जोड करून दिली. हाताने कुंकू पुष्पलं त्याने आग लावली. संसाराला आगी आपुलेने हाती आग लावली. त्याचा परमार्थे पतंग हा नीत दीपासोळी. पतंग